माणूस गरीब असला तरी चालन, पण विचार बिगर नाही पाहिजे. जर तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी काम नाही केलं तर लोक तुम्हाला वापरून घेतील त्यांचे आणि त्यांच्या पोराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. मशनीचं कॉन्ट्रॅक्ट घ्या, हाऊस किपिंगचं कॉन्ट्रॅक्ट, काही पण करा, पण धंदा करा. सपना बड़ा देखना चाहिए, लेकिन सपने से भी ज्यादा मेहनत करनी चाहिए बॉस. जर जिंदगी मध्ये इज्जत पैसा होलसेल मध्ये पाहिजे ना, तर होलसेल मध्ये लोक वाजवणार आहेत, तयारी करा. किड्या मुंग्यासारख्या जगण्यात काय अर्थ नाहीये. आणि 100 वर्ष नका जगू, कमी वेळ जगा, पण लक्झरी जगा. मग ह्युमन लाईफ मध्ये ज्यांना एक्सलंट एक्स्ट्राऑर्डिनरी ह्युमन लाईफ जगायची, त्यांचं कर्तव्य फक्त मी माझा परिवारापुरतं मर्यादित नाहीये. बाहेरच्या जगात जाऊन रोशनी दिली पाहिजे लोकाला, लोकांचे अश्रू पुसवले पाहिजेत. यश कशाने भेटतं? मुवमेंट करण्याने. यश मुवमेंट करण्याने भेटतं. प्रयत्न करत राहा, वेगळ्या वेगळ्या मार्गाने प्रयत्न करत राहा. थांबून काहीच फायदा नाही आहे थांबून. मग सक्सेस जे लोक असतात ना, त्यांच्या आयुष्यात ना क्लिअर व्हिजन अँड गोल्स असतात. क्लिअर व्हिजन अँड गोल्स. त्यांना कळतं की आयुष्यात मला काय करायचे. मग बघा इथं धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणं सुरू केलं होतं. त्यांनी असं सांगितलं आहे की ते एकदा पेट्रोल भरत होते आणि पेट्रोल भरायला सोडल्यानंतर त्यांनी गाडीवर असा काचेवर हात मारला आणि काच खाली आल्यानंतर ते काय म्हणले, हात लावू नको, घाण होते काच, कपडा मार. त्यावेळेस त्या मुलांनी त्यांना सांगितलं होतं, तुम्ही ज्या गाडीवर बसलात नाही, गाडी ज्याच्यावर चालते नाही, पेट्रोल, हे पेट्रोल एक दिवस मी ऐकणार आहे. माणूस गरीब असला तरी चालन, पण विचार बिगर नाही पाहिजेत. येस ऑर नो? नो प्रॉब्लेम. तुमचं शिक्षण, तुमचा जन्म, तुमची जात, काळे गोरे छोटे मोठे, किती चुका केल्यात काही घेणं देणं नाही. पण तुम्ही लक्ष ठेवा, तुम्ही विचार करा की आयुष्यात मला हे मिळवायचं आहे, आणि त्याच्यावर भरोसा ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा, ते गोष्टी तुम्हाला मिळू शकतील. आज बघा ना, धीरूभाई अंबानी जगात नाही आहेत, पण त्यांचे बाप असं काम करून गेलाय की त्यांचे पोरं आज पण भारतामध्ये श्रीमंत आहेत. आणि आपले आजोबा, आपले बापू जिवंत आहेत तरी पोराला एबीसीडी चालू करावं लागू राहिली. आणि मग मायचं नाही झालं बाबल्या, तू शाळा शिक, त्यांनी काय नाही म्हणणार. मी तर म्हणतो पोरांना कमी, पोरांच्या आईबापाला आता शिकण्याची लई गरज आहे, ज्या पोरांनी काही केलेलं नसेल. आणि जर काही आईबाप वाट पाहून येत पोरांना मोठं करू आणि मग त्याला घडू, मग ते कामाला जाईन आणि मग आपल्याला सांभाळण नाही, त्या आर्चीला परशा घेऊन जाणार आहे, परशाला आर्ची घेऊन जाणार आहे. हे लई खतरनाक काटते आहेत आपले, समजते का तुम्हाला? आणि यांना माहीत नाहीये आपण पण सला यांच्या वयातून गेलो आहेत, आणि शेवटी आपण यांचे बाप आहेत, मॅन्युफॅक्चरर आहे आपण. येस ऑर नो? मग मला असं वाटतं की मोठं व्हायचं असेल तर स्वप्न पाहिले पाहिजेत. आणि ते सांगतात काय, जर तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी काम नाही केलं तर लोक तुम्हाला वापरून घेतील त्यांचे आणि त्यांच्या पोराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. येतंय का लक्षात? मग जर तुम्ही नाही केलं तुमच्या स्वप्नासाठी तर कुठंतरी काम करायचंच आहे, तिथं त्यांची स्वप्न पूर्ण होणार का नाही होणार? मग मी डिसाईड केलं, चला किती पण त्रास होऊ, आपला धंदा सुरू करूया. काय करूया? आणि जर तुम्हाला वाटतं नाही हे अवघड आहे, झाडू मारायचं, झाडू विकायला चालू करा, भांडे घासायचं मशीन साफ करायला चालू करा, दूध विकायला चालू करा, काय अडचण नाहीये. मशनीचं कॉन्ट्रॅक्ट घ्या, हाऊस किपिंगचं कॉन्ट्रॅक्ट, काही पण करा, पण धंदा करा. कारण की ह्या धंद्यासोबत माणूस लय खतरनाक बनतो. तुम्हाला डायरेक्ट 10 कोटी दिले तर माणूस 2 वर्षात भिकारी व्हायला बसला. पण 10 कोटी कमवत असताना तो जो बनतो ना, तो खरा आतून प्युअर माणूस बनतो. समजतंय का? प्रोसेस काय? प्रोसेस फार मॅटर करते. मग यांचं म्हणणं आहे, अवर ड्रीम हॅव टू बी बिगर, अवर ॲम्बिशन हायर, अवर कमिटमेंट डीपर अँड अवर इफर्ट ग्रेटर इज द माय ड्रीम फॉर रिलायन्स अँड फॉर. मोठं अंबानीजी म्हणतात, माझं स्वप्न मोठं आहे, माझं ॲम्बिशन मोठं आहे, त्याच्यासोबत माझं वचनबद्धता, माझी कमिटमेंट ही पण ओपडी आहे, आणि त्याच्यासाठी मी मेहनत पण तेवढीच मोठी करायला तयार आहे. सपना बड़ा देखना चाहिए, लेकिन सपने से भी ज्यादा मेहनत करनी चाहिए बॉस. स्वप्न पहा, पण स्वप्नासोबत काय करावं लागेल? मेहनत. जर जिंदगीमध्ये इज्जत पैसा होलसेलमध्ये पाहिजे ना, तर होलसेलमध्ये लोक वाजवणार आहेत, तयारी करा. समजतंय का? माझ्या आयुष्यात मला दुःखच होत नाही. तुम्ही म्हणणार का? मी विचार करतो, देवा पैसा इज्जत तू होलसेलमध्ये दिली आहे ना, तर मला विश्वास आहे चला तू वाजवणार पण होलसेलमध्ये. येस ऑर नो? पण काही लोकांना इज्जत पैसा मान सन्मान पाहिजे होलसेलमध्ये, आणि टेन्शन
एवढं प्रॉब्लेम एवढे कसं काय शक्य आहे? कसं काय शक्य आहे? पॉसिबल कसं आहे? इक्वल, दिवस आणि रात्र इक्वल आहे, राईट और रॉंग? मग आयुष्यात सुख दुःख मान अपमान ह्या गोष्टी संगत येणार आहेत. दोन्ही पण गोष्टी येणार आहेत तुमच्या आयुष्यात 50-50. जेव्हा द्रोणाचार्य ट्रेनिंग देत होते तेव्हा जे पांडव होते त्या पांडवांना काहींना पानं फळं फांद्या आंबा दिसला, पण अर्जुनाला काय दिसलं? फक्त पक्षाचा. आणि काय बाण लागला कुठं? डोळ्यावर. मग जिथे लक्ष जातं तिथं ऊर्जा. जर तुम्हाला इथं नकारात्मकता दिसली तर गॅरंटेड तुमच्या आयुष्यात नकारात्मकतेचं झाड लागेल. जर तुमच्या नवऱ्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी काही दिसल्या तर तुमच्या आयुष्यात निगेटिव्हच दिसणार आहे, कोणीच बदलू शकत नाही त्याला. बायकोमध्ये जर निगेटिव्ह दिसलं असेल तर काय दिसणार? पोरामध्ये निगेटिव्ह दिसलं तर. आणि जे सक्सेसफुल लोक असतात ना त्यांचा माइंडसेट कसा असतो माहिती आहे का? स्ट्रॉंग माइंडसेट असतो. 1940 साली एक मुलगी जन्माला आली, पोलिओ झाला होता तिला, आणि डॉक्टरने सांगितलं होतं पळणं सोडा, ही चालू सुद्धा शकत नाही. पण आईने सांगितलं बाळा निगेटिव्ह शब्दावर विश्वास ठेवू नकोस. एक्सपर्ट व्यक्ती सांगतोय. नाही ठेवला विश्वास तिने कोणा शब्दावर विश्वास ठेवला? आईच्या शब्दावर. आणि ती काय झालं 1960 मध्ये रोम ऑलिम्पिकमध्ये विल्माने 3 गोल्ड मेडल आणले आणि बिकम द फास्टेस्ट वुमन द वर्ल्ड, जगातली सगळ्यात फास्ट धावणारी महिला बनली. 2 ऑप्शन होते. शक्ती शरीरातून येत नाही ती. आता बघा जिमचा व्यवसाय चाललाय. कशा चाललाय? जिम. गांधीजींनी कोणती जिम बनवली होती? कोणती बॉडी बनवली होती गांधीजींनी? शरीराच्या जिमपेक्षा माइंड जिम. समजतंय का? मनाची जिम फार मॅटर करते. मग काय होतं? 2 आवाज होते. डॉक्टर म्हणत होते चालू शकत नाही आणि आई म्हणले चालणं सोड, पळू शकतीस. मुलीने काय कॅच केलं? पळायचे. एक्सपर्ट ओपिनियन्स जरी तुमच्या समोर आले हे इम्पॉसिबल आहे, जर तुमचा आतला आवाज त्याच्यावर भरोसा ठेवायला तयार नसेल तर तुम्ही जिंकणार. ह्या जगात 2 आवाज आहेत, पॉझिटिव्ह आणि आहेत. आणखीन ह्या जगात बाहेरचा आवाज आणि आतला आवाज आहे. आणि आतमध्ये पण 2 आवाज आहेत, भूतकाळातल्या घडलेल्या घटनांनुसारचा आवाज आणि स्वप्नांचा आवाज. कुठल्या आवाजावर लक्ष केंद्रित करावं लागेल? कुठल्या? हो, बाहेर पण आवाज आहे आणि आत डोळे झाकून बसले ना तर भूतकाळात सगळ्या घटणाऱ्या अनुभव तुमच्या आतमध्ये ओरडतात आणि मग माणूस नेत्रस्त व्हायला लागतो. माय डॉक्टर टोल्ड मी यू वुड नेव्हर वॉक अगेन अँड माय मदर टोल्ड मी बिलीव्ह माय मदर. अंगद जेव्हा गेला होता रावणाला समजायला युद्ध करू नका, तर रावणाने काय सांगितलं? घाबरला वाटतंय तुझा राजा. तो म्हणला राजा सोड, तुझ्या असा मी पाय ठेवतो, तुझं सैन्य कोणी जरी माझा पाय हलू शकलं ना, राम हारले म्हणून घोषित करतो मी. चल. बघा, एक फॉलोवर, एक छोटा सेनापती, एवढं मोठं चॅलेंज कुणाच्या भरोश्यावर? रामांच्या भरोश्यावर. याला विश्वास म्हणतात. आणि सगळे रावणाचे सगळे वेगळे वेगळे सैन्य, पोरं बिरं सगळे आले. इवन मेघनाथ रावणानंतर सगळ्यात पॉवरफुल कोण होता? तो पण आला. आणि शेवटी रावण आला. म्हणजे तुला नाही, तुझा इगो माझे रामच जिरवणार आहेत. तू पण नाही हलू शकत माझा पाय, कारण की माझ्या पायाची ताकद माझ्यामुळं नाही, चला भगवंतामुळं आणि माझ्या धर्मामुळं येऊ राहिली. मी नीतिमत्तेवर चालू राहिलो. दॅट्स इट. बघा ना, तो एक सैनिक त्याचं कार्यक्रम हलवला असेल का नसेल तिथं, मग तुम्ही का नाही हलवू शकत? तुमच्या खानदानातला, तुमच्या गावातला, तुमच्या घरातला विचार हलवा ना. करा एक विचार, सगळं परिस्थिती बदलू शकतात. आए हो जाना होगा, लेकिन सामान्य जगून नका जाऊ. किड्या मुंग्यासारख्या जगण्यात काय अर्थ नाही आहे. आणि 100 वर्ष नका जगू, कमी वेळ जगा पण लक्झरी जागा. समजतंय का? जिंदगी ते नाही का आनंद पिक्चर मधली, ते म्हणतो जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं. जिंदगी लंबी नहीं होनी चाहिए. कैसी होनी चाहिए? बडी होनी चाहिए. नाही तर झाडं 200-500 वर्ष जगले. काही लोक असे झाडासारखे स्वतःला जगितात. काय करतात? ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात. आणि काय केलो? काय नाही केलो. मी जन्माला आलो, मी शिक्षण केलं, मी 2-3 जन्माला घातले, आता मी डंगरा झालो, आता मी रिटायर्ड करून आराम करू राहिला आहे. काय केलं? कुत्र्या मांजरासारखा जगून चाललास. कुछ कॉन्ट्रीब्युशन करके जा. ह्या जगामध्ये भगवंतानी, देवी देवतांनी जे अवतार घेतले, लोकांना प्युअर मार्गावर आणण्यासाठी काम केलं. येस ऑर नो?
मग ह्युमन लाईफमध्ये ज्यांना एक्सलंट एक्स्ट्राऑर्डनरी ह्युमन लाईफ जगायची त्यांचं कर्तव्य फक्त मी माझा परिवारापुरतं मर्यादित नाहीये, बाहेरच्या जगात जाऊन रोशनी दिली पाहिजे लोकाला, लोकांचे अश्रू पुसवले पाहिजेत, लोकांच्या खांद्यावर पाठीवर हात मारले पाहिजेत. याला म्हणतात जीवन. आम्ही का ओरडू राहिलो इथे येऊन? कशामुळं? कशाला पाहिजेत पैसे? काय करू पैशाचं? काय खायला पैसे? लय पैसे आहेत म्हणून 2-4 चड्ड्या घालून आलो आतमधून, उलट्या पालट्या आंघोळ्या करतोय. काय असं लय पैसे आहेत म्हणून असं काही नाही आहे, सेम आहे. उलट ज्याच्याकडे बिचारे पैसे नाही ते लय मेहनत करतं, ते गुलाबजामुन पुऱ्या पण खाऊ शकतं, आम्हाला सलाड सूप खावं लागतं. यसोर नो सॅक्रिफाईस करावं लागतं. एवढं म्हणजे पेन आहे या गोष्टीमध्ये. मग मी नाही म्हणत की बाबांनो लई मोठं बना, पण ॲटलिस्ट हालात तर प्राण्यासारखं जगून नाही गेलं पाहिजे. प्राण्यासारखं जगण्यासाठी ह्युमन लाईफ भेटलीच नाही आहे, नाही तर आपल्यापेक्षा पण प्राणी चांगलं जगतात. ह्या जिंदगीत जर ह्युमन लाईफचा बेनिफिट तसा नाही घेतला ना तर भगवंत प्राण्याच्या योनीमध्ये सोडतात. भाऊ तू जिंदगी कुत्र्या मांजरासारखी जगलाय, आता कुत्र्या मांजराच्या योनीत जाऊन तिथं माझ्या हाजा कर. हे ह्युमन लाईफ पर्पजफुली भेटलंय. काय दिसतंय तुम्हाला या चित्रामध्ये? बघा, ॲटिट्यूड सेम आहे, पाऊस सेम आहे. एक जण काय झालाय, छत्री घेऊन बसलाय, एक जण पळून जाऊ राहिलाय आणि एक जण फुल एन्जॉय करू राहिलाय. का? आपलं सिच्युएशन सेमच आहे, लाईफ अशीच आहे, सिम्पल आहे. करा एन्जॉय, मजा करा, सुख हो या दुःख हो. मी असंच एकदा स्टॉपवर उभं राहिलेलं बघितलं, कारमध्ये मी बसलेलो होतो आणि स्टॉपवरती पाऊस आल्यानंतर थोडंसं असं थांबतात ना, पण 2 पोरं होते, सगळेजण असे बसलेत, पण ते 2 पोरं असं पाहून घ्यायचे ना, असे पकडायचे, असं करायचे असं करायचे. त्यांनी त्या बापाला पण भिजून टाकलं होतं. पाऊस सेमच होता, काही लोक असे बसले होते, काही लोक असे बसले होते, आणि ते पोरं जिंदगीमध्ये प्रत्येक क्षण तुम्ही जगलात तर मजा आहे, नाही तर कॅलेंडरच्या डेट्स आहेत, एक दिवस मृत्यूकडे घेऊन जाऊ राहिला आहे आपल्याला, एक दिवस. आणि असं वाटतो तो दिवस कधी येणार आहे, कधी येणार आहे, घाई येते ना कधी कधी. नाही, घाई नका करू, एक दिवस जाऊ राहिले आपण. भीष्म पितामह बाणाच्या शय्येवर होते तरी आध्यात्मिक नॉलेज दिलं होतं. तुमची परिस्थिती कुठली पण असून द्या, पण तुम्ही चांगलं कार्य करण्यापासून स्वतःला रोखू नाही शकत जर ठरवलं तर. बाणाच्या शय्येवर झोपलेत तरी काय केलं, युधिष्ठिर महाराजाला ज्ञान दिलं होतं त्यांनी. मग आपण आपल्या आयुष्यात येऊन का नाही करू शकत? चांगलं करण्यासाठी. आणि श्रीमंत लोक आहेत ना, ते स्वतःचा विचार नाही करत, असंख्य लोकांचा विचार करतात, लोकांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युशन करायचं म्हणून कामं करतात, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे म्हणून काम करतात, आणि डायरेक्ट इनडायरेक्ट भगवंत त्यांना मोठ्या लेवलला अचिव्हमेंट देतो. आणि जे लोक फक्त स्वतःचा विचार करतात ना, स्वतःच्या परिवाराचा, त्यांनी किती मेहनत करा ते मोठे नाही होणार, नाही होणार मोठे. हे मोठे ब्रँड फेमस हे त्यांना मोठं होण्यासाठी म्हणून नाही आले, त्यांनी लोकांच्या अडचणी सॉल्व्ह केल्यात. काय केलं? अडचणी सॉल्व्ह केल्या म्हणून ते मोठे होऊ राहिले. त्यांचा उद्देश पैसे कमवून नव्हतं. मग तुम्हाला या बिझनेसमध्ये ऑपॉर्च्युनिटी बघा ना, अडचणी आहेत,